नमस्कार सगळ्यांना. श्लोक क्रमांक 37 आणि 38 शेवटच्या श्लोकांकडे आलो बरं का आपण. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. राजश्रेष्ठ राम नेहमी विजयी होतो. सीतापती रामास मी पूजितो. राक्षसांची सेना ज्या रामानं मारली अशा त्या रामाला माझा नमस्कार असो. रामापेक्षा दुसरा कोणीही श्रेष्ठ नाही. रामाच्या तोडीचा व जोडीचा दुसरा कोणीही नाही. मी रामाचा सेवक आहे. माझ्या चित्तवृत्ती नेहमी रामाच्या ठिकाणी विलीन होत. हे रामा, तू माझा उद्धार कर. भो राममा उद्धर. हे रामा, तू माझा उद्धार कर. आणि मग आपण येतो अगदी शेवटच्या श्लोकाकडे, ज्याच्यामध्ये रामाचं उच्चारण इतका वेळेला केलेलं आहे. किती छान वाटतं पहा. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. इति श्री बुधकौशिक विरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णं. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. हे रामा, हे मनाला आल्हाद देणाऱ्या सुंदरी हे रामा, हे राम 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 अशा नामाच्या उच्चाराने रामाच्या ठिकाणी मी रमून जातो. रामाचे एक नाव 1000 नावांशी बरोबरी करणारं आहे. किती छान अर्थ आहे ना शेवटच्या ओवीचा पण. आणि अशा प्रकारे बुधकौशिक ऋषींनी लिहिलेलं हे श्रीरामरक्षा स्तोत्र इथे संपूर्ण झालं. हे सीता आणि श्रीरामचंद्र यांच्या चरणी अर्पण असो.